आज खरं तर मला असं समजतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक पत्रकार परिषद घेतली। मला माहित नाही त्याला पत्रकार परिषद म्हणावं, दसरा मेळाव्याचं एक दुसरं रूप म्हणावं की गल्ली बोळ्यात होणारी भाषणांची मालिका म्हणावं। कारण माझी अपेक्षा होती की या पत्रकार परिषदेतनं किंवा या मेळाव्यातून कदाचित माझ्याकडनं काय चुकीचं कृत्य किंवा माझ्या निर्णयात काहीतरी चुकीचं झालं होतं का, काय घटनाबाह्य झालेलं का, नियमबाह्य झालेलं का, हे कदाचित दाखवण्यात येईल। परंतु राजकीय भाषणं आणि केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं, शिवीगाळ करणं या व्यतिरिक्त काही एक झालं नाही। राज्यपाल फालतू माणूस आहे। राज्यपाल ही एक संविधानिक संस्था आणि पद आहे, त्यांच्याबद्दल असे उद्गार वापरले गेले। सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला। अध्यक्षांचं तर प्रेम दिसूनच आलं किती आहे अध्यक्षांविषयी। त्यांच्याबद्दल जे काय म्हटलं गेलं आहे ते आपण सर्वांनी ऐकलं। आणि इलेक्शन कमिशन यांना चोर वगैरे इतर काय काय जे म्हटलं गेलं ते मला वाटतं सगळ्यांनी ऐकलं आहे। दुर्दैवी आहे की संविधानिक संस्थांविषयी कुठचाही आधार असो अथवा नसो असे शब्दप्रयोग करणं कितपत लोकशाहीसाठी घातक आहे याचा विचार आपण करू शकता। आणि ज्या लोकांना संविधानिक संस्थांवरतीच विश्वास नाही, मग ती एक संस्था नाही तर न्यायालय, अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग कोणावरतीच यांचा विश्वास नाही, त्यांचा नेमकी संविधानावरती विश्वास कसा असू शकतो हा प्रश्न आपल्या समोर येतो। परंतु मला त्या सगळ्यांवरती बोलून वेळ घालवायचा नाहीये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।